सांगली जिल्ह्यातल्या विजयनगरमधील शिंदे बंधूंना टोमॅटो शेतीत मोठा फायदा झाला। उन्हाळी टोमॅटोच्या कमतरतेमुळे त्यांचा दर वाढला आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या अख्ख्या टोमॅटोचा प्लॉटच खरेदी केला। उन्हाळी हंगामात टोमॅटो लागवड कमी प्रमाणात झाली, त्यामुळे बाजारातील टोमॅटोना चांगलाच दर मिळतोय। त्यामुळे व्यापारी देखील शेतात जाऊन प्रत्यक्ष टोमॅटोंची खरेदी करतायत। सांगली जिल्ह्यातल्या विजयनगरमधील शिंदे बंधूंचा 1.25 एकराचा टोमॅटोचा प्लॉटच व्यापाऱ्याने खरेदी केलाय। मोहबूब बागवान हा मिरजेचा व्यापारी, त्याने 1.25 एकराचा टोमॅटोचा प्लॉट तब्बल 11,70,000 खरेदी केला। खरीदी के हिसाब से तो होलसेल के हिसाब से 50, 45, 40, 55 के हिसाब से खरीदी चालू है और उसकी वजह से जो माल है अभी एक महीना 1.5 महीने तक यही परिस्थिति रहेगी। इसके बाद में सुधर जाएगी। ये जो खेती है वो 1.25 एकड़ की है और इसका मैंने दाम बनाया 11,70,000 रुपये। इसके वजह टमाटर कमी रहने की वजह से मैंने इसकी खरीदी की। 5 वर्ष सातत्याने टोमॅटोचं पीक घेणाऱ्या शिंदे बंधूंना असा दर फार कमी वेळा मिळतो। बाजारातील टोमॅटोची स्थिती बघता बागवानांनी संपूर्ण प्लॉटची मागणी केली आणि तोच विचार करून शिंदे बंधूंनीही त्याची विक्री केली। गेल्या 2 वर्षांमध्ये टोमॅटो 2 रुपये ते 5 रुपये किलो याप्रमाणे दराने जात होता। त्यावेळेला शेती पूर्णपणे लॉसमध्येच होती। यावर्षी उन्हाळ्यामध्ये जे टोमॅटोचे प्लॉट लागण म्हणजे बसलेले नाही, ठराविकच प्लॉट बसलेले आहेत। त्यामुळे जे चांगले प्लॉट आहेत त्यांना माल चांगला आहे। एकरी 30 ते 35 टनापर्यंत माल निघतो याचा। सध्या टोमॅटोचा प्लॉट हा 1.25 एकर आहे। हा 11,70,000 ला खोती दिलेला आहे मिरज येथील बागवानला। पुढील मार्केट बाहेर देशात राज्यातून माल आला ही आला रेट कमी झाले, रिस्क नको म्हणून हा बागवानला प्लॉट दिलेला आहे। टोमॅटोचं सरासरी उत्पादन प्रति एकर 35 ते 40 टन होतं। आणखी काही दिवसांनी शिंदे बंधूंना 45 ते 50 टन उत्पादन घेता आलं असतं, पण तोपर्यंत हा दर टिकणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं। या प्लॉटच्या विक्रीमुळे त्यांना खर्च वजा जाता 7 ते 7.5 लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे। हा एक 1.25 एकराचा प्लॉट आहे। रेट चांगले होते तरी भी आम्ही डोक्याला टेन्शन नको म्हणून एक खंडित मागताना व्यापाऱ्याने प्लॉट एक खंडित दिलेला आहे। मार्केट कसं वाढतंय बी कमी बी येते काय पुढची गॅरंटी नाही म्हणताना आम्ही प्लॉट जागेवर देऊन सोडलेला आहे आणि आम्ही माल काढून देण्याचं फक्त आमच्याकडे आहे। त्यांचं त्यांनी वाहतूक खर्च भरणे नेटिंग सगळं त्यांचं त्यांनी करायचं। खरीप हंगामातील टोमॅटोंना बाजारात येण्यास अजून महिनाभर वेळ आहे, तोपर्यंत तरी उन्हाळी टोमॅटोंच्या दरात तेजी राहील। शिंदे बंधूंच्या दूरदृष्टीमुळे त्यांना लाखोंचा नफा मिळतोय। बाजारपेठांचा अंदाज घेत जर पिकांची विक्री केली तर नफा निश्चित आहे आणि हेच शिंदे बंधूंनी सिद्ध केलंय। सांगलीहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।